नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रशस्त ॲप 2.0 याच्या वापराविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. तर आपल्याला WhatsAppवर अनेक ग्रुपवर जे तुमचे CRC BRCचे ग्रुप आहेत त्याच्यावर मॅसेज आले आहे तुमच्या अधिकारी वर्गाचे. कसे मॅसेज आले बघा. महाराष्ट्र राज्यातील फक्त 4.46% शिक्षकांनीच प्रशस्त ॲपवरील 10 व्हिडिओ पाहिले आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. 31 ऑगस्ट 2026पर्यंत आपल्या राज्यातील 100% शिक्षकांनी या 10 व्हिडिओच्या माध्यमातून स्वतः अद्ययावत माहिती प्राप्त करायची आहे. एक व्हिडिओ केवळ 5 मिनिटाचा आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग करायचे आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत असणे आवश्यक आहे. आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील 100% शिक्षक सदर 10 व्हिडिओ पाहून स्वतःला अद्ययावत करतील यासाठी सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी 31 ऑगस्ट 2026पर्यंत नियमित आढावा घ्यावा अशी नम्र विनंती. बघा, अशा प्रकारचं तुम्हाला काय मॅसेज ग्रुपवर आलेले आहे. शिक्षण परिषद झाली आहे, त्या शिक्षण परिषदेमध्ये तुम्हाला कंपल्सरी हे ॲप डाउनलोड करा यावेळी सूचना दिलेल्या आहे. आता खूपच ॲप आपल्या मोबाईलमध्ये आहे, मोबाईल हँग होतो, पण त्यांना ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना आलेल्या आहेत त्या सूचना त्यांनी आपल्याला दिल्या आहेत आणि या अंतर्गत आपल्याला या सदर ॲपवर नाईलाजाने काम करायचे आहे. तर जाणून घेऊया काय करायचे आहे. त्याकरता आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये प्रशस्त ॲप टाकायचा आहे. ॲप ओपन करायचा आहे. ॲप ओपन केल्यानंतर बघा इथे प्रशस्त ट्युटोरियल यावर क्लिक करायचं आहे. ॲडमिन लॉगिनवर नाही, प्रशस्त ट्युटोरियलवर क्लिक करा. ट्युटोरियलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, टीचर ऑलरेडी आलेच आहे, तुम्ही टीचर आलेच आहे. तुम्हाला युडास कोड टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकायचा आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर काही सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP आपल्याला इथे काय करायचा आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला इथे OTP येईल आणि तो OTP काय करायचा, आपल्याला इथे OTP टाकायचा आहे आणि सबमिट OTP याच्यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सबमिट OTPवर याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक स्क्रीन येईल आपल्यासमोर. बघा इथे वर दिलेले आहेत ऑल 10 यावर क्लिक करा. बघा, आणि म्हणजे क्लिक न करताच तुम्हाला इथे व्हिडिओ ऑलरेडी आले आहेत. बघा इथे 10 व्हिडिओ आहेत. अशा प्रकारचे इथं 10 व्हिडिओ आहेत. खूप लहान लहान व्हिडिओ आहेत, 5 मिनटाचे, 2 मिनटाचे. बघा 3 मिनटं 26 अशा प्रकारचे इथं व्हिडिओ दिलेले आहेत. 3:43 3:13 लहान लहान व्हिडिओ आहे आणि सर्व 7:19 काही मोठे व्हिडिओ आहेत. अशा प्रकारचे सर्व तुम्हाला काय करायचं इथे व्हिडिओ बघायचे आहे. म्हणजे तुम्हाला हे प्रशस्त ॲप कशासाठी तयार केलं आहे, या अंतर्गत तुम्हाला कार्य करायचं आहे. स्क्रीनिंग करणार आहे. स्क्रीनिंग जे विशेष शिक्षक आहेत आपले, जे दिव्यांग विद्यार्थ्याकरता विशेष शिक्षक नियुक्त केलेले आहेत ते स्क्रीनिंग करायचं आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला इथे हे व्हिडिओ पाहून आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. काही नेमकं आपल्याला या अंतर्गत काय करायचं आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांअंतर्गत, अपंग विद्यार्थ्यांअंतर्गत आपल्याला काय करायचं बघा. 10 व्हिडिओ पाहायचे आहे. इन प्रोग्रेस, आता मी इथं सुरुवात केलेली आहे, इन प्रोग्रेस आहे. मी काहीच व्हिडिओ पाहिलेला नाही. पेंडिंग आहे. कंप्लीटेड 0 आहे. आणि तुम्ही जेव्हा इथं सुरुवात कराल तेव्हा तुमचं इथे माहिती पेंडिंग जर असेल तर इथे माहिती होऊन जाईल. कंप्लीटेडमध्ये सुद्धा इथे माहिती होऊन जाईल. अशा प्रकारे आता बघा इथे व्हिडिओ पाहताना सर्व व्हिडिओ तुम्ही प्ले केले तर इंग्रजीमध्ये व्हिडिओ आहेत. तर मग याकरता आपल्याला काय करायचं आहे, इथे लँग्वेजमध्ये जायचं आहे आणि मग आपल्याला हिंदी भाषेवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजे हिंदी भाषावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कसं व्हिडिओ हे हिंदीमध्ये येतील आणि आपल्याला समजण्यास सोपं होईल. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही हे प्रशस्त ॲप डाउनलोड करा आणि प्राथमिक स्टेजवर ज्या सांगितलेल्या गोष्टी त्या करा. फक्त तुम्हाला ॲपमध्ये जाणं आहे, प्रवेश करणं आहे आणि तुम्हाला 10 व्हिडिओ पाहणे, एवढं तुमचं कार्य आहे. समोरचं जे कार्य आहे ते विशेष शिक्षक करतील. आणि तत्पूर्वी तुमच्या शाळेमध्ये जे काही दिव्यांग विद्यार्थी असेल त्यांची माहिती तुम्ही तयार करा. त्याचं स्क्रीनिंग वगैरे होणार आहे किंवा माहिती आपल्याला इथं अद्ययावत करायची आहे, अपलोड करायचं आहे. तर इथे आपल्याला सर्व काही माहिती इथे दिलेली आहेत आणि नक्कीच उपयुक्त माहिती आहे. जर तुमच्या शाळेमध्ये अपंग विद्यार्थी जर जास्त असेल तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. कारण की समोर जेव्हा तुम्ही कार्य कराल तेव्हा तुम्हाला इथे सोयीस्कर जाईल. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. आपल्याला सूचना आलेल्या आहेत आणि आपल्याला सूचनाचं पालन करण्याअंतर्गत इथे ही माहिती आपल्याला
बघायचीच आहे 10 व्हिडिओची आणि माहिती बघितल्यानंतर आपल्याला तसं आढावा होणारच आहे आणि त्या आढाव्यामध्ये आपलं माहिती सादर करायची आहे. धन्यवाद.